नमस्कार, मी लाईफ कोच पवित्रा. मित्रांनो, बऱ्याच महिलांच्या ज्या उद्योग किंवा व्यवसायामध्ये आहे किंवा जॉब करत आहेत, सो त्यांच्या मनामध्ये खूप जास्त चिंता असते ती त्यांच्या मुलांची, की कुठेतरी माझ्या मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना, किंवा मी माझ्या मुलांकडे वेळ देऊ शकत नाही आहे, मला घराची जबाबदारी घ्यायची आहे, मला माझं जॉब किंवा माझा व्यवसाय मला एका चांगल्या टॉप पोझिशनवर घेऊन जायचं आहे. आणि हे घेऊन जाता जाता कुठेतरी हेही लक्षात येतं की मुलं अभ्यास नाही करत आहे किंवा मुलांचा जो स्कोर आहे तो कुठेतरी कमी झाला आहे. कारण पूर्वी आई ही कंटिन्यू फुल टाईम मुलासाठी अवेलेबल होती, पण आता ती आई कुठेतरी दुसरीकडे तिचा वेळ जातोय आणि त्याला पर्याय नाही आहे. पण येस, आईकडे जरी पर्याय नसला तर मला असं वाटतं त्या कुटुंबाकडे नक्कीच पर्याय आहे. सिंपल गोष्ट आहे, एखादं खूप मोठं ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी असेल, ठीक आहे. आता त्या कंपनीमध्ये तुम्ही बघता प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं असतं. म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये जो क्लिनिंग करणारा व्यक्ती आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करणारा आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. पूर्ण जे मॅनेजमेंट सांभाळणारा व्यक्ती आहे तो तितका महत्त्वाचा आहे. सेल्सचा पार्ट असेल तर सेल्स करणारा व्यक्ती महत्त्वाचा आहे. आणि जो बॉसच्या चेअरवर व्यक्ती बसला आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. जर त्या बॉसने ठरवलं की मी आहे ना एक काम करतो, सध्या तर आता कोविड नुकतंच होऊन गेलं आहे, माझा बिझनेस असाही खूप लॉसला गेलेला, आता मी आहे ना ही सगळी कामं मी एकटाच करतो. म्हणजे मीच अकाउंट मेंटेन करेन, मीच सेल्ससुद्धा करेन, मीच सकाळी आल्यावरती ऑफिसमध्ये झाडू मारेन, ठीक आहे. सो जस्ट इमॅजिन करा, त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होईल की तो अजून खाली जाईल. सो डेफिनेटली तो अजून खाली जाईल. सो एखादी कंपनी रन करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. तसंच एखादं चांगलं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये आनंद, एक सुखी कुटुंब जर तुम्हाला बनवायचं असेल, त्या सुखी कुटुंबासाठी सुद्धा तो प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीने एक छोटीशी जबाबदारी जर त्याच्याकडे घेतली, बट ऑब्व्हियसली आपल्याकडे आपल्या कुटुंबामध्ये आपले आईवडील असतात, नवरा बायको ही दोघं जण असतात, मुलं असतात, ॲटलिस्ट 3-4 लोकांचं तरी हे कुटुंब असतं. या 3-4 लोकांच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाने जर आपले रोल आयडेंटिफाय केले की माझा रोल काय आहे, माझं हे काम आहे, मी हे करेन. थोडीशी जबाबदारी जर तिच्या नवऱ्याने सुद्धा घेतली, ठीक आहे चल तू एक काम कर, मी लवकर येतो ना तर मी थोडंसं मुलांकडे लक्ष देईन, तू जेव्हा असशील तेव्हा तू लक्ष दे, काही डेज आपण डिवाईड करून घेतले, जर अशा पद्धतीने जर आपण मॅनेज केलं, सो मला असं वाटतं ते सुद्धा एक सुखी आणि हॅपी फॅमिली मध्ये त्यांना त्यांची ओळख निर्माण होईल की हे जे कुटुंब आहे हे खूप सुखी आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे रोल माहिती आहे. पण हेच जर आपण त्या महिलेला सारखं ब्लेम करत राहिलो की तुझ्या जॉबमुळे मुलांचं शिक्षण होत नाही आहे, तूच वेळ दे, सो मला असं वाटतं ती महिला जे काम करते तेही कुटुंबासाठीच करते आहे. ते असं नाही आहे की ती फक्त स्वतःसाठी काम करते. ज्या वेळेला एखादी महिला यशस्वी होते त्यावेळेला तेच कुटुंब असतं ना जे तिचं ॲप्रिसिएशन करतं किंवा तिची वाहवा करतं. इवन क्रेडिट घ्यायला पण ते कुटुंब तयार असतं की ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, ही माझी सून आहे. मग जर ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही रेडी असता, मग तिच्या थोड्याशा जबाबदारीसाठी आपण त्या जबाबदारी हलक्या नाही का करू शकत? सो नक्कीच करू शकतो. सो मला असं वाटतं हा थोडासा विचार प्रत्येक फॅमिलीने करावा. जर आपल्या घरातली महिला काही करू इच्छिते, ती बिझनेस करते आहे, जॉब करते आहे, व्यवसाय करते आहे, जे काही ती करते आहे, तिला थोडासा सपोर्ट द्या. सगळ्या गोष्टी, सगळे दोष तिच्यावर नका टाकू. मी नेहमी असं म्हणते, जर तुम्हाला कौतुक करता येत नसेल तर ॲटलिस्ट वाईट तरी बोलू नका. सो तुम्ही विचार करा, ज्या पद्धतीने ती आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करते आहे, तुम्ही कधी तिचं कौतुक केलं आहे का? बहुतेक वेळा नाही, हेच उत्तर येतं. सो जर आपण कौतुक करत नाही आहोत तर त्या महिलेला ब्लेम तरी का देतोय? सो मुलं, मला असं वाटतं नवरा आणि बायको या दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो ती इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी दोघांनीही घेतली पाहिजे. प्लस त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे, जेणेकरून एक हॅपी फॅमिली आपण तो जो आनंद आहे, तो जो बोलतात ना, ते एक वेगळी ती एनर्जी असते, ती पॉझिटिव्हिटी असते, ती डेफिनेटली तुम्ही फील कराल. सो थँक्यू सो मच.